श्री स्वामी समर्थ. ओम स्वामिनीवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विघ्नहर्ता म्हणून श्री गणेशाचे पूजन अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक कार्यातले विघ्न दूर करण्यासाठी श्री गणेशाची आराधना करणे आणि नामस्मरण करणे, जप करणे या विविध मार्गातून देवाला, श्री गणेशाला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी मंत्र एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे लाल पुष्प आणि दुर्वांचा उपाय तुम्ही केला आहे का? श्री गणेशांना मनातील इच्छा सांगून जर मंगळवारी किंवा चतुर्थीला श्री गणेशांना एक लाल पुष्प आणि त्यासोबत 21 दुर्वा श्रद्धेने वाहिल्यास मनातील इच्छा पूर्ण होते. त्याचप्रमाणे विद्येत प्रगती होण्यासाठी श्री गणेशांना दर बुधवारी दुर्वा समर्पित कराव्या. 21, 51, 101 अशा दुर्वा समर्पित करत असताना तितकेच वेळा श्री गणेशांचे ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करत असताना प्रत्येक दुर्वा वाहत असताना देवाचा हा मंत्र अवश्य म्हणा. पुराणात सांगितल्याप्रमाणे हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे, शक्तिशाली आहे आणि श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुमच्या कार्यातील बाधा नष्ट होतील, विघ्ने नष्ट होतील आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ज्यांना अभ्यासात, विद्यात प्रगती करायची आहे त्यांनी तर हा उपाय केल्यास त्यांच्या शिक्षणात त्यांना अत्यंत खूप काही असे परिणाम दिसून येतील. ज्यांना विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक अडचणी येतात त्यांच्या अडचणी दूर करणारा हा मंत्र म्हणत असताना दुर्वा श्री गणेशांच्या चरणी अर्पण करावे. त्यामुळे शिक्षणातील अडचणी दूर होतात, विघ्ने दूर होतात आणि शिक्षण पूर्ण होण्यास देव गणपती बाप्पा आशीर्वाद प्रदान करतात. त्याचप्रमाणे गणपतीला आवडणारे अथर्व शिष्य तुम्ही पठण करू शकता. ज्यांना कुणाला श्री गणेशांवर संपूर्ण श्रद्धा ठेवून जर 1 पाठ 11 पाठ असे केल्यास अथर्व शिष्यातून इच्छाप्राप्तीची प्रचिती येऊ लागते. प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो आणि जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण होते. कार्यातील विघ्न दूर करणारे श्री गणेश प्रथम पूज्य आहेत. माता पार्वतीचे प्रिय पुत्र म्हणून ते या जगात श्री गणेश नावाने प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे इच्छापूर्ती म्हणून श्री गणेशांचे स्मरण केल्या जाते. प्रत्येक इच्छा, मनोकामना श्री गणेशांना सांगितली तर ती पूर्ण होणारे आशीर्वाद मिळू लागतात. गणेश आराधना करणे, श्री गणेशांचे मंत्र म्हणणे आणि अथर्व पठण करणे हे श्री गणेशांच्या आराधनेतील एक महत्त्वाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे. चतुर्थीलाच चंद्रोदयाचे अत्यंत महत्त्व आहे. चंद्रोदयाच्या वेळी शुभ मुहूर्तावर पूजा अर्चना करून श्री गणेशांना मनातली इच्छा सांगावी आणि त्यानंतर मोदकांचा नैवेद्य किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला दाखवून श्री चंद्रदेवांचे दर्शनही घ्यावे. त्यांना अर्घ्य अर्पण करावे. दूध आणि जल असे मिळून तांदूळ, पांढरे पुष्प चंद्रदेवाला अर्पण करावे आणि चतुर्थी पावन होणारे आशीर्वाद प्राप्त करावे. पुराणात सांगितल्याप्रमाणे श्री गणेशाची आराधनानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदर्शन केल्यानेच चतुर्थी पावन होते. श्री गणेशांची कृपा आपल्यावर निरंतर राहण्यासाठी जे कोणी चतुर्थीचा उपवास करतात, देवांना गूळ खोबरे, मोदक आणि दुर्वा, लाल फुले अर्पण करतात, त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होते. मंत्रासह किंवा अथर्व शिष्यासह कुणी जर देवाची, गणेशांचं अभिषेक करत असेल तर ती पूजा श्री गणेश स्वीकारतात असे पुराणात सांगितले आहे. तुम्हीही समृद्धीसाठी, आनंदासाठी, इच्छापूर्तीसाठी श्री गणेशाची आराधना करत असाल
तर नक्कीच गणपती बाप्पाची कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊ लागतील. याचे अनुभव कित्येक भक्तांनी चतुर्थी उपवासाला घेतलेली आहे. मनापासून श्रद्धेने केलेली उपासना देव स्वीकार करतात. याचा अनुभव तुम्हीही घ्या. श्री गणेशाय नमः, ओम गंग गणपते नमः या मंत्रापैकी तुम्हाला जो आवडेल तो मंत्र दुर्वा समर्पित करताना 21, 51 किंवा 108 वेळा म्हणावा आणि गणेशांना आपल्या मनातील इच्छा सांगावी. श्री गणेश सर्व काही विघ्न दूर करणारे आहेत. गणेशाची आराधना करणे म्हणजे सुखांना, संपत्तीला, आनंदाला एकत्रित करणे होय. रिद्धी सिद्धी मातालाही नमन करून जो कोणी चतुर्थी स्वीकार करतो आणि गणेशाचे पूजन करत असताना मूषक देवतांना न विसरता त्यांचेही स्मरण करायचे आहे. आणि सर्वात शेवटी चंद्रदर्शन केल्यावरच उपवास सोडायचा. अशी चतुर्थी जे कोणी पूर्णपणे श्रद्धेने करतात त्यांना श्री गणेशाची कृपा, आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतो. त्यांच्या सर्व काही इच्छा, मनोकामना श्री गणेश पूर्ण करतात असे सांगितले गेले आहे. तुम्ही अनुभव घेतले आहेत का? तुम्ही चतुर्थी करता का? कमेंट्समध्ये श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका. मंगलमूर्ती तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. मंगल करून देणारे श्री गणेश मंगलमूर्ती आपल्या आशीर्वादाने पूर्ण करोत. हीच श्री मंगलमूर्ती चरणी प्रार्थना. आपल्याला ही माहिती आधी माहीत होती का? ओम स्वामिनीवर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.